मित्र, आपला व्हिडिओ सुरू होण्याआधी कल्पना कर, रात्रीचा काळोख वादळ आहे आणि हजारो सैनिक किल्ल्यावर हल्ला करत आहे. पण तरीही मित्रा, ते हजारो सैनिक असले तरी किल्ल्याच्या आत घुसू शकत नाही. तर मित्र, आपल्या महाराजांच्या किल्ल्याची सुरक्षा इतकी मजबूत कोण करत होतं की शत्रूचं स्वप्नही तुटायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्या महाराजांच्या किल्ल्याची सुरक्षा इतकी मजबूत कोण करत होतं. मित्र, आपल्या महाराजांचे किल्ले म्हणजे फक्त भिंती नाही, तर ते रणनीती, विज्ञान आणि विश्वास होता. आपल्या महाराजांनी किल्ले इतके मजबूत बांधले होते की ते स्वतःचे एक जिवंत सैनिक बनायचे. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजेच मित्रा, प्रत्येक किल्ल्यावर एक माणूस असायचा ज्यावर संपूर्ण किल्ल्याची जबाबदारी असायची. तो माणूस म्हणजेच किल्लेदार. तोच ठरवायचा कधी दरवाजे उघडायचे, कधी बंद करायचे आणि कधी लढायचं. आणि मित्र, हाच किल्लेदार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात विश्वासू माणूस असायचा. पण याहूनही मित्रा, खरी ताकद कोण होते तर आपले मावळे. हे सैनिक नव्हते, तर हे आपल्या महाराजांचे वाघ होते. रात्रीच्या अंधारात लढणारे, डोंगर चढणारे आणि स्वतःचा जीव बलिदानावर देणारे. मुघलांची सेना जर 1000 असेल तरी 50 मावळे पुरे पडायचे. मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुरक्षा सिस्टीम आजच्या टेक्नॉलॉजी पेक्षा कमी नव्हती. किल्ल्यामध्ये गुप्त दरवाजे, बोगदे, पाण्याची टाकी आणि अन्न साठा. आणि याहूनही सर्वात महत्वाचं म्हणजेच मित्रा, गुप्त माहिती. शत्रू येण्याआधी बातमी पोहोचायची. आपल्या महाराजांचे किल्ले बांधणी म्हणजे सरळ रस्ता नाही, वाकडे दरवाजे आणि उंच भिंती होत्या. मुघल वर जरी आले तरी थकून जायचे आणि वरून मावळे त्यांना संपवायचे. मित्रा, किल्ला जिंकणं म्हणजे फक्त युद्ध जिंकणं नव्हतं, कारण प्रत्येक किल्ला वेगळा, प्रत्येक मावळा तयार आणि प्रत्येक निर्णय महाराजांचा असायचा. आणि मित्रा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्यामध्ये असलेली शिस्तबद्ध प्रशासन. सर्वात पहिली येते मित्रा हवालदार. किल्ल्याच्या मुख्य संरक्षणाची जबाबदारी यांच्यावर असे. आणि त्यानंतर येते मित्रा सबनीस. किल्ल्यांचा जमा खर्च आणि पत्र व्यवहार ते पाहत असे. आणि शेवटी म्हणजेच मित्रा कारखानीस. सरद आणि धान्य आणि साहित्याची व्यवस्था पाहत असणारा सरदार. म्हणूनच तर मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे संरक्षण फक्त सैनिक करत नव्हते, तर विश्वास, रणनीती आणि स्वराज्याची जिद्द करत होती. आणि जर मित्रा तुला वाटत असेल की आजही आपण आपल्या महाराजांकडून काही शिकू शकतो, तर कमेंट मध्ये जय शिवराय नक्कीच लिही.